पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होताना सुद्धा अनेक पथकं सध्या बघायला मिळतात. आर्यन्स बद्दल जर आपल्याला सांगायचं झालं की जसं मी सांगितलं की कमी वेळेमध्ये आणि ठाण्यामधली ही दहीहंडी आपण बघतोय. संस्कृती प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे. दरवर्षीच्या पद्धतीनं यंदाच्या वर्षी सुद्धा ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या वतीनं या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आणि मानवी मनोर यांची थरावरती थर रचण्याची ही स्पर्धा. फक्त एक कंप्लेन आहे, यावर्षीची जर्सी आली नाहीये. गेल्या वर्षी जर्सी होती. तर हा थरार केवळ बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी आपण एकूणच या उत्सवामध्ये सहभागी झालेल्यांची बघतो आहोत. वरून जे जे गोविंदा खाली कोसळतात त्यांना सुद्धा अगदी तळहातावरती झेललं जातं आणि सुखरूपपणे त्यांना खऱ्या अर्थाने झेललं जाताना दिसतंय. जितका काळजीपूर्वक हा मनोरा रचला जातो तितकाच काळजीपूर्वक या मनोऱ्यावरून उतरणं सुद्धा महत्वाचं असतं. अगदी लहान मुलं सुद्धा यामध्ये सहभागी होता आहेत. अनेक महिन्यांचा त्यांचा सराव आहे आणि त्यानंतर ही सलामी देण्याचा हा प्रयत्न आपण या दहीहंडी पथकाचा बघतोय. अगदी टीव्हीवरून ज्यावेळेला आपणही ही दृश्य